सो मी त्यांना एक विचारलं, आजोबा मी ना आज थोड्या वेळ आधी शाळेतून येता येता हे बघितलं की एक खूप घाण प्राणी आहे, त्याला 4 कुत्र्यांनी खूप चावलं आहे आणि तो एकदम ना मरणार फक्त. पण मी काय करू? मी त्याला वाचू की सोडून देऊ? ते विचारले. ते आधी ऐकत होते मी काय बोललो. तर ते मी त्यांना बोललो, इन केस मी त्याला वाचवलं तर तो परत घाण खाणार, परत त्याच लाईफमध्ये जाणार आणि त्याची लाईफ खराबच होणार. पण इन केस मी त्याला मरू दिलं, मग त्याची लाईफ, तो त्या लाईफमधून बाहेर येणार ना. तर माझे आजोबा हसले आणि बोलले, तू कोण हे डिसाईड करणारा की त्याच्या लाईफमध्ये तो त्या पेनमध्ये राहायला पाहिजे या नाही, या त्या लाईफमध्ये राहायला पाहिजे या नाही. तर त्यांचं जे बोलायची पद्धत होती ते हे होती की तिथे अजून पण लोक होते ज्यांना ते गोष्ट दिसली असणार, पण त्यांचं लक्ष नाही गेलं. यू नोटिस्ड इट, यू केम बॅक अँड यू आस्क्ड. आणि ते बोलले मला. सो माझे आजोबा हिंदी कन्व्हर्सेशन जास्त करत होते आणि ही सेड, तुमको दिखा ना कि उसके साथ क्या हो रहा है, और भी तो लोग थे वहाँ पे. अगर तुमको भगवान ने कोई चीज़ दिखाई है, स्टॉप थिंकिंग, स्टार्ट एक्टिंग अबाउट इट. आप कोई नहीं होते हो कि कौन जिएगा कौन मरेगा. आपके हाथ में है कि ऊपर वाले ने आपको जिस काम के लिए अगर कुछ चीज़ दिखाई है, चुना है, तो आपको उस चीज़ पे जाके वक्त पे एक्ट करना है. वो शायद बहुत इमरजेंसी सिचुएशन है. ॲक्च्युली हा लेसन, इट चेंज माय एंटायर लाईफ. बिकॉज आफ्टर 15 years मला एक मुलगी दिसली जिला हात नव्हता.